राम कृष्ण हरी. अभंग क्रमांक 171. करविता व्रत अर्धे पुण्य लाभे, मोडविता दोघी नरका जाती. शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान, चोरा सवय कोण जीवे राखी. आपुले देऊनी आपुलाची घात, क्षण करावा तिथ जाणून या. देऊन या वेच धाडी वाराणसी, नि दावे चोराची चंद्रबळ. तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग, भक्ती मार्ग हे मोडू नये. या अभंगाचे अर्थ आहे, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला एकादशी व्रत करावयास लावणे, तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरी होतो. पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात. सद्बुद्धी असलेल्या माणसाची संगती केली की मान सन्मान मिळतो. सद्बुद्धी असलेल्या माणसाची संगती केली की मान सन्मान मिळतो. चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते. आपल्या जवळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करून घेऊ नये. आपले हित ओळखावे. सद्बुद्धी असलेल्या माणसाला काशी वाराणसीला जाण्यास मदत करावी. पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ सांगू चोरीची वेळ सांगू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तप तीर्थ व्रत यज्ञ याग हे भक्ती मार्ग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तप तीर्थ व्रत यज्ञ याग हे भक्ती मार्ग आहेत, हे कधी सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तप तीर्थ व्रत यज्ञ याग हे भक्ती मार्ग आहेत, हे कधी सोडू नये. असेच अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माऊली, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले तर असेच अभंग आपल्याला रोज ऐकण्यास मिळत जाईल. श्री राम कृष्ण हरी.